नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ल्ड या युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आजचा टॉपिक आपला बॉडमास म्हणजे कंचे भागुबेवे हा आहे. ठीक आहे. काही ठिकाणी तुम्ही व्ही बॉडमास सुद्धा ऐकलेलं असेल, तर काही ठिकाणी व्ही बॉडमास काय म्हणतात, काही ठिकाणी बॉडमास काय म्हणतात हे पण मी तुम्हाला इथे सांगणार आहे. सोबतच हा जो टॉपिक आहे अतिशय महत्वाचा आहे. कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असू द्या, त्यामध्ये तुम्हाला कंचे भागुबेव या टॉपिक वरती काही ना काही क्वेश्चन्स मिळतच असतात. ठीक आहे. तर यामध्ये बघा, हे आता सुद्धा बघणार आहोत आपण, आणि यानंतर ज्यावेळेस आपला अपूर्णांकाचा टॉपिक होईल, ठीक आहे, तर त्यामध्ये सुद्धा आपण कंचे भागुबेवाचा उपयोग कसा करायचा ते सुद्धा आपण त्या ठिकाणी सुद्धा पाहणार आहोत. ठीक आहे. तर यामध्ये बघा, अगोदर बॉडमास म्हणजे कंचे भागुबेव याविषयीची संपूर्ण माहिती समजून घेऊया. ठीक आहे. तर याचा अर्थ काय असतो की हे जर आपण वापरलं, म्हणजे कुठलं एक्झाम्पल आपल्याला दिलेलं असेल, त्याला कुठल्या पद्धतीने म्हणजे स्टेप बाय स्टेप कसं सॉल्व्ह करायचंय, तुम्ही अगोदर बेरीज करणार, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, कुठली क्रिया अगोदर करायची, तर याविषयीचा सिक्वेन्स कोण सांगतंय? कंचे भागुबेव म्हणजेच बॉडमास सांगते आपल्याला. ठीक आहे. तर याचाच उपयोग करून आपल्याला ही उदाहरणे सोडवायची असतात. तर पाहूयात बॉडमास म्हणजेच कंचे भागुबेव. तर इथे बघा, सुरुवातीलाच व्ही जर लावलं तर व्ही बॉडमास होणार आहे. व्ही काढून घेतलं तर फक्त बॉडमास होईल. ठीक आहे. तर व्हीचा अर्थ काय बघा, इथे प्रत्येकाचा आपण इथे अर्थ लिहून घेतलेला आहे. व्हीलाच काय म्हणतो आपण? विनाकुलम बार, याला मराठीमध्ये रेखी कंस म्हणतात. आता हा एक कंसाचाच प्रकार आहे. ठीक आहे. हा जो कंस असणार आहे ही एक आडवी रेषा असते. ही एक आडवी रेषा असते, म्हणजे तुम्हाला काही जे नंबर दिलेले असतात ते ऍडिशन, सबट्रॅक्शन काहीतरी असेल समजा, त्याच्यावरती आडवी रेष दिलेली असेल. ठीक आहे. तर ते जे काही असेल, ती जी क्रिया असणार आहे ती क्रिया तुम्हाला सर्वात अगोदर करायची. आता हालाकी यानंतर येते बघा बी. बी म्हणजे ब्रॅकेट. ब्रॅकेट म्हणजे कंस सोडवणे. ठीक आहे. क याच्या कंचे भागुबेवानुसार केलं तर क म्हणजे कंस सोडवणे. तर यामध्ये बघा, आता कंस कुठले आहेत? हा गोल कंस आहे, हा चौकोनी कंस येतोय, आणि हा मैरपी कंस. हे तीन कंस आहेत. तर तुम्हाला काय करायचंय, यामध्ये हे जे कंस दिलेले असतील, म्हणजे आता कंस दिलेले कशा पद्धतीने ते त्यावर ठरत असतं की कुठला कंस अगोदर सोडवायचा आहे. तर तुम्हाला उदाहरणामध्ये जर कंस आलेला असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर कंस सोडवावा लागणार आहे. ठीक आहे. मग यामध्ये हा कंस सुद्धा येणार आहे, विनाकुलम बार म्हणजे रेखी कंस सुद्धा येणार आहे. तो फक्त आपण थोडा वेगळा दाखवला का, कारण रेखी कंस जर आलेला असेल आणि यापैकी कुठला तरी कंस आलेला असेल, तरी सुद्धा तुम्हाला सर्वात अगोदर रेखी कंस जी काही क्रिया असणार आहे ती सोडवावी लागणार आहे. ठीक आहे. तर यासाठी आपण सुरुवातीलाच रेखी कंस घेतलेला आहे. ठीक आहे. झालं. जर उदाहरणामध्ये रेखी कंस आलेला असेल तर ती क्रिया अगोदर सोडवा. यानंतर बघा, ब्रॅकेट. यापैकी कुठलाही एक ब्रॅकेट आलेला असेल, कदाचित तीनचे तिन्ही ब्रॅकेट आलेले असतील, तर त्यांची सिच्युएशन कशी दिलेली आहे त्याच्यानुसार ठरवा की कुठला ब्रॅकेट तुम्हाला अगोदर सोडवायचा. ठीक आहे. तर हे एक्झाम्पल मध्येच आपल्याला कळेल कुठला एक्झाम्पल अगोदर कुठला ब्रॅकेट आपल्याला अगोदर सोडवावा लागेल. ठीक आहे. यानंतर बघा, ओ. ओ म्हणजे ऑफ म्हणजे चे. याच्यानुसार केलं तर काय येणार आहे? चे. आता चे म्हणजे काय? चे म्हणजे ते गुणाकार करायचा असतो. काय करायचंय? गुणाकार. आता गुणाकार जरी करायचं म्हटलं तरी पण इथे बघा, यम म्हणजे मल्टिप्लिकेशन म्हणजेच गुणाकार. ठीक आहे. तर यामध्ये गुणाकार नंतर येतोय, इथे पण गुणाकार येतोय. तर यांच्यामध्ये फरक बघा काय आहे. जर समजा चे आलेलं असेल किंवा इंग्लिश मधलं ऑफ आलेलं असेल, तर हे ब्रॅकेट नंतर याचा नंबर लागतोय. ठीक आहे. चे म्हणजेच काय, तिथे तुम्हाला गुणाकार करून घ्यायचा आहे, ती क्रिया अगोदर होणार आहे. हा जो गुणाकार आहे हा भागाकार नंतर येणारा गुणाकार आहे, पण हा जो गुणाकार आहे हा चे मुळे येतोय. म्हणजे चे असेल किंवा ऑफ असेल, त्याच्या ऐवजी तुम्हाला काय करायचंय, गुणाकाराचं चिन्ह घेऊन तिथे गुणाकार करायचा आहे. ठीक आहे. म्हणजे आपण हे स्टेप बाय स्टेप जातोय, सिक्वेन्स वाईज. यानंतर डी म्हणजे डिव्हिजन. म्हणजेच तुम्हाला काय करायचं असतो, भागाकार करायचा असतो. काय करायचं ते आपल्याला?
भागाकार करायचा आहे. ठीक आहे. भागाकार झाल्यानंतर त्याच्यामध्ये जर तुम्हाला मल्टिप्लिकेशन दिसत असेल तर त्यानंतर भागाकारानंतर मल्टिप्लिकेशन म्हणजेच गुणाकाराचा नंबर लागतो. ठीक आहे. आणि गुणाकार झाल्यानंतर हा गुणाकार केल्यानंतर नंतर येते मग ऍडिशन म्हणजेच बेरीज. ते म्हणजेच ऍडिशन आणि ते आपल्याला बेरीज करायची असते. आणि सर्वात शेवटी यामध्ये येते वजाबाकी म्हणजे सबट्रॅक्शन. ठीक आहे. तर हा एक सिक्वेन्स आहे. लक्षात ठेवण्यासाठी शॉर्टकट आहे असा बोर्डमास. इथे तुम्ही थोडं वेगळं लक्षात ठेवा. जर तुम्हाला आडवी रेष आलेली असेल कुठल्याही ठिकाणी तर ती क्रिया अगोदर करून घ्या आणि नंतर तुम्हाला हा सिक्वेन्स असा म्हणजे सर्व सिक्वेन्स सारखाच आहे. व्ही म्हणजे हा रेखी कंस येणार आहे. बी म्हणजे तुम्हाला कंस सोडवायचा आहे. ओ आला असेल तर तिथे जर चे आलेला असेल तर चेच्या ऐवजी गुणाकाराचे चिन्ह घ्या आणि गुणाकार करा. यानंतर तुम्हाला भागाकार करायचा आहे. नंतर मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार, नंतर बेरीज आणि सर्वात शेवटी वजाबाकी तुम्हाला करायची. फक्त हा सिक्वेन्स बस एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं. ठीक आहे. एवढा सिक्वेन्स जरी लक्षात असला तरी भरपूर आहे. त्याच्यानुसारच तुम्हाला एक्झाम्पल सोबत जायचंय. एक एक चेक करत जायचंय. विनाकुलम पाठ रेखी कंस दिसतोय का? दिसत असेल तर ठीक, नाहीतर मग कुठे जाणार आपण ब्रॅकेट कडे. ब्रॅकेट आहे का असं एक 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 चेक करत जायचं आणि एक 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 सोडवत जायचंय. तर या पद्धतीने आपण बोर्ड वनचा यूज आपण इथे करणार आहोत. आता यावरती आपण बरेचसे एक्झाम्पल्स घेतलेले. आता बोर्ड मास हा टॉपिक असा आहे तुम्ही जेवढे एक्झाम्पल सॉल्व्ह कराल तेवढं तो तुम्हाला सोपा जाईल. ठीक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुमच्या ज्या मॅक्झिमम ज्या चुका होतात त्या कमी केव्हा होतील? ज्यावेळेस तुम्ही जास्त एक्झाम्पल सॉल्व्ह कराल. कारण एक्झाम्पल सॉल्व्ह केल्यानंतर चुका येत असतात, अगोदर चुका येत नाही. ठीक आहे. एक्झाम्पल सॉल्व्ह करा, तुम्हाला काही ना काही चुका होतीलच आणि त्या चुका सॉर्ट आउट करा जेणेकरून तुम्हाला बऱ्यापैकी बोर्ड मार्क्स मध्ये म्हणजे एक्झाम मध्ये मार्क्स सुद्धा मिळतील. ठीक आहे. तर आता यावरती आपण एक्झाम्पल घेऊया. चला तर आता आपण एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे. आता हे जे एक्झाम्पल आहे तर या साईडला आपण इथे बघा बोर्डाच्या मी बोर्ड मार्क्स इथे लिहून घेतलेले आहे. मी म्हणजे इथे रेखीय कंस आहे, इथे कंस सोडवायचं आहे, इथे ब्रॅकेट म्हणजे इथे गुणाकार होणार आहे, नंतर भागाकार, गुणाकार, ऍडिशन, बेरीज आणि नंतर वजाबाकी. हा सिक्वेन्स आहे. विनाकुलम बार ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ऍडिशन सबट्रॅक्शन. आता आपलं एक्झाम्पल पाहिजे आणि त्याच्यामध्ये काय काय त्याच्यानुसार आपल्याला जायचंय सिक्वेन्स नुसार. ठीक आहे. तरी ते बघा इथे गुणाकार आहे आणि वजाबाकी. तरी ते बघा इथे मल्टिप्लिकेशन आहे. ठीक आहे. म्हणजे इथे गुणाकार आहे तस तिथे मराठीत पण लिहून घेऊ आपण. याला काही लिहिण्याची गरज नाही. कंस सोडवणे, जे म्हणजे गुणाकार, डिव्हिजन म्हणजे भागाकार, एम म्हणजे गुणाकार, ए म्हणजे बेरीज आणि एस म्हणजे वजाबाकी. हे आपल्याला सगळ्यांना माहितच आहे. ठीक आहे. आता याच्यानुसार आपल्याला जायचं. इकडे पहा या एक्झाम्पल मध्ये गुणाकार आहे वजाबाकी बरोबर आहे. गुणाकार आणि वजाबाकी. इथे गुणाकार अगोदर येतोय वजाबाकीपेक्षा बरोबर आहे. मग इथे अगोदर गुणाकार करून घ्यायचा. तर पाहिजे 3 गुणिला 5 3 5 15 होतं वजा 4 बरोबर आहे. 15 वजा 4 किती? 11 अधिक 11. उत्तर किती मिळतं आपल्याला? अधिक 11. दुसरं एक्झाम्पल पहा. इथे गुणाकार आणि बेरीज आहे तर पाहिजे गुणाकार अगोदर येतोय बेरीजपेक्षा म्हणजे अगोदर गुणाकार करा नंतर बेरीज करा. सिक्वेन्स व्यवस्थित लक्षात ठेवायचं. 7 त्रिक 21 होतात अधिक 6 21 अधिक 6 होतात 27. ठीक आहे. अशा पद्धतीने याला सोडवायचं. आता तिसरं एक्झाम्पल पाहिजे. यामध्ये 2 ठिकाणी गुणाकार आलेला आहे आणि एका ठिकाणी बेरीज झालेली आहे. तर अगोदर गुणाकार करावा लागेल आणि नंतरच आपण बेरीज करू शकतो. तर एक गोष्ट लक्षात ठेवा नेहमीसाठी, ज्यावेळेस बेरीज असेल किंवा वजाबाकी असेल हे जर आलेले असेल तर ते काय करतात
ते जे काही तुम्हाला उदाहरण दिलेलं असते त्याचे वेगवेगळे पार्ट्स पडतात, भाग पाडतो ते. म्हणजे इथे बघा, इथे अधिक आल्यामुळे हे वेगळं पडलंय आणि हे वेगळं पडलंय. मग बऱ्याच वेळेस काय होतं, हा गुणाकार अगोदर करायचा की हा, तर ज्यावेळेस बेरीज आणि वजाबाकी येते त्यावेळेस ते वेगळे पार्ट्स पाडत असतात, वेगवेगळे भाग तयार करतात. तर त्या ठिकाणी तुम्ही एखादी क्रिया सोबत करू शकता, त्यांनी काही प्रॉब्लेम होत नाही. तर काय इथे, इथेही गुणाकार सोबत करणार मी आणि इथे सुद्धा. ठीक आहे. तर 4 दुनी किती होतात 8, मध्ये काय अधिक आहे आणि यांचा गुणाकार 3 × 8, 8 अधिक 18 किती होतं 24. तर अशा पद्धतीने हे आपल्याला एक्झाम्पल सोडवायचे. आता यानंतर चौथं एक्झाम्पल पाहिजे. यामध्ये गुणाकार आहे, वजाबाकी आणि गुणाकार, दोन क्रिया आहेत, वजाबाकी आणि गुणाकार. तर सर्वात अगोदर तुम्हाला गुणाकार करावा लागणार आहे, नंतरच तुम्ही वजाबाकी करू शकता. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, इथे वजाबाकीचं चिन्ह आलेलं आहे आणि हा गुणाकार वेगळा पडतोय, हा वेगळा पडतोय, दोन भाग झाले. मग अशा वेळेस आपण दोन्ही क्रिया सोबत करू शकतो. ठीक आहे. गुणाकाराचे इथे 3 × 15, 15 तरी 45 होतं, मध्ये काय वजा आणि 5 × 20, 20 × 5 = 100. आता इथे बघा, 45 मधून 100 वजा होत नाही, तर मग 100 मधून 25 वजा करून घ्यायचे, किती मिळणार आहे 55. पण चिन्ह कुठलं लिहावं लागणार आहे, जी संख्या मोठी असेल त्या संख्येत. तर 100चं चिन्ह वजा आहे, ती संख्या मोठी, ते चिन्ह काय येणार आहे वजा. तर उत्तर मिळेल तुम्हाला -55. तर हे सर्व नियम आपण अगोदर बघितलेले आहेत. जर तुम्हाला माहित नसेल तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघून घेऊ शकता, बेरीज आणि वजाबाकीचे नियम. ठीक आहे. तर यानंतर बघा, 5वं एक्झाम्पल. यामध्ये बेरीज पण आली आहे, भागाकार पण आहे आणि वजाबाकी पण आहे. पण मग आता नंबर कोणाचा अगोदर लागणार आहे, अगोदर भागाकारचा नंबर लागेल. अगोदर भागाकार, नंतर बेरीज आणि शेवटी वजाबाकी आपण करू शकतो. ठीक आहे. तर काय ते बाकीचं तुम्हाला जसं तसं ठेवायचं, 3 अधिक, आता हा भागाकार घ्या, 25 ला 5 ने भागल्यानंतर उत्तर 5 मिळते आपल्याला. तिथे 5 येते आणि नंतर -4 आहे. बरोबर. तुम्हाला एक गोष्ट मी सांगितलेली अगोदर, ज्यावेळेस वजा आणि अधिक हे चिन्ह जास्त झालेले असतील तर मग अगोदर अधिकवाल्या संख्या लिहून घ्या, नंतर वजावाल्या. ठीक आहे. आणि त्याला त्या पद्धतीने सोडवा. याच्यानुसार जर गेलो तर इथे काही मिस्टेक, म्हणजे शेवटी बेरीज आणि वजाबाकी आले त्याच वेळेस ही गोष्ट करायची तुम्हाला, म्हणजे काही फरक पडत नाही जास्त. ठीक आहे. तर पाहिजे 3 आणि 5 किती होतात 8 आणि हे -4. तिथे बघा 8 मधून 4 गेल्यानंतर किती राहणार आहे 4च राहतो. ठीक आहे. यानंतर पाहता 6वं एक्झाम्पल. आता यामध्ये कंस आलेला आहे, कुठला रेघी कंस आहे. पहा किती क्रिया आहे, गुणाकार आहे, वजाबाकी आणि रेघी कंस आहे. बरोबर आहे. आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, म्हणजे विनाकुलम भाग, तो जर आलेला असेल तो सुरुवातीला घ्यायचा, म्हणजे तो ज्या नंबर्स वरती असेल, म्हणजे जी त्यांची क्रिया असेल ती क्रिया तुम्हाला सर्वात अगोदर करावी लागेल. तर यामध्ये बघा 7 × 5 - 3 आणि याच्यावरती रेघी कंस आहे. आता हालाकी ते काय वजाबाकी सर्वात शेवटी येते, वजाबाकी सर्वात शेवटी करावी लागते. पण झालंय काय, याच्यावरती कुठला बार आलेला आहे, विनाकुलम बार येतोय, म्हणजे रेघी कंस येतोय. म्हणजेच तुम्हाला ही क्रिया सर्वात अगोदर करावी लागणार आहे. ठीक आहे. तर पाहिजे 7 × 5 मधून 3 गेल्यानंतर किती राहणार आहे 2. ठीक आहे. आणि हा कंस निघून जाईल आणि शेवटी काय करावं लागेल गुणाकार, 7 × 14. तर अशा पद्धतीने जर रेघी कंस आलेला असेल तर त्याला सर्वात अगोदर ती क्रिया तुम्हाला इथे करावी लागणार आहे. आता यानंतर पाहू 7वं एक्झाम्पल. 8/5 - 1 आणि याच्यावरती एक रेघी कंस आलेला आहे. म्हणजे 3 गोष्टी याच्यामध्ये, भागाकार आहे,
वजाबाकी आणि रेगी कंस. तर सर्वात अगोदर रेगी कंस बघा, पुन्हावरती 5 - 1 वरती, म्हणजे ही क्रिया तुम्हाला सर्वात अगोदर करावं लागणार आहे. ओके, तर पाहिजे 8/5 मधून 1 गेल्यानंतर किती राहणार आहे? 4 राहणार. ठीक आहे, आणि हे बघा शेवटी फक्त भागाकार राहतोय. 8/4 म्हणजे किती येणार आहे? 2. 4 दुनी उत्तर किती मिळालंय? 2. 8 नंबरचं एक्झाम्पल पाहिजे. 5/5 आणि याच्यावरती एक रेगी कंस आलेला आहे +9 बरोबर किती? काय काय याच्यामध्ये चे पण आलेले आहे, भागाकार पण आहे, रेगी कंस पण आहे आणि बेरीज पण. मग सर्वात अगोदर काय आहे? 12 आलेला आहे, रेगी कंस आलेला, तो सोडवा. त्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला? भागाकार करायचा. बाकीचं जसं आहे तसंच ठेव. ठीक आहे, 5/5 म्हणजे किती येणार आहे? 1 येणार आहे, 1 नंतर काय? +9. एवढं सोडवलं आपण, बरोबर आहे. पुढे काय करता येईल आता? चे म्हणजे गुणाकार. आता इथे हा गुणाकार अगोदर करून घेणार आहे, म्हणजे हे काय? 5x1 +9. च्या ऐवजी गुणाकाराचं चिन्ह लिहा आणि नंतर त्याचा गुणाकार करून घ्या. 5x1 5 होतील आणि +9. 5 + 9 किती होतात? 14 होतील. ठीक आहे, तर अशा पद्धतीने याला सोडवायचं. इथे कन्फ्युजन करू नका, नाहीतर इथे 1 + 9 10 करून घ्या, 10x5 50. तर असं करू नका. जो सिक्वेन्स आपल्याला दिलेला आहे तोच सिक्वेन्स आपल्याला वापरायचा. आता एक 9 नंबरचं एक्झाम्पल पाहिजे. 6x12 + 8x11 - 48/6. काय काय आलं याच्यामध्ये? गुणाकार आलेला आहे, बेरीज आहे, वजाबाकी आहे, भागाकार. मग सगळ्यात अगोदर काय होणार आहे? यांच्यामध्ये भागाकार अगोदर करावा लागणार आहे, कारण वरचं तर काहीच नाहीये. हा बार पण नाहीये, ब्रॅकेट नाहीये, चे पण नाहीये, या 4 गोष्टीच पैकी. मग सर्वात अगोदर भागाकार करावा लागेल, बरोबर आहे. बाकी आता एक काम मी अगोदर पण सांगितलं तुम्हाला, ज्या ज्या वेळेस वजाबाकी किंवा बेरीज आलेली असेल तर ते काय करतात? त्या उदाहरणामध्ये वेगवेगळे पार्ट्स बनवत असतात, म्हणजे त्याला डिवाइड करतात. मग त्यामुळे काय होतं की काही गोष्टी आपण ऍट अ टाइम सोडू शकतो. जसं की ते पाहता, इथे अधिक आलेले म्हणजे हा पार्ट वेगळा पडला, इथे वजा आलेले हा पार्ट वेगळा पडला, हा वेगळा पडलाय, बरोबर आहे. मग आता नियमानुसार कसं जाणार आहेत आपण? इथे तर आपल्याला अगोदर भागाकार करावा लागणार आहे. काय करावं लागणार आहे? मी ते भागाकार करून घेईन, बरोबर आहे. मग नंतरच्या स्टेप मध्ये इथे गुणाकार करायचा, म्हणजे एक स्टेप वाढती आपली. आता इथे बघा, हा भागाकार सेपरेट होतोय, हा गुणाकार सेपरेट होतोय, हा गुणाकार सेपरेट होतोय. मग एक स्टेप वाढवायची कशाला? बरोबर आहे की नाही? तर मग इथे काय करणार आपण? इथे भागाकार करून सोबतच यांचा गुणाकार सुद्धा करून घेऊ. त्याने काहीही फरक पडणार नाही, कारण बेरीज आणि वजाबाकी काय करते? ती पर्टिक्युलर जी टर्म असणार आहे, ते जे पद आहे ते वेगळं पाडते. त्याच्यामुळे या बाकी पदावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. फक्त हे केव्हा करू शकता? ज्यावेळेस बेरीज वजाबाकी आलेली असेल त्याच वेळेस तुम्हाला या गोष्टी सोबत सोबत करता येतात. ठीक आहे, मग सोबतच आपण गुणाकार पण करून घेऊ आणि भागाकार सुद्धा करून घेऊ. ठीक आहे, मग 12x6 12 × 72 होतात इथे, अधिक 8x11 हे 88 मिळतील, 11 8 88 होतात, वजा 48/6. 48 ला 6 ने भागलं, 6 8 48, तिथे किती मिळणार आहे? 8. ठीक आहे, आता बऱ्याच वेळेस काय होतं, काही काही म्हणतील इथे 88 - 8 करून रुपये करून नाही होऊ शकतं, करता येतं, तसं काही हरकत नाही. पण या सिक्वेन्स नुसार जर गेलो आपण तर याची आपल्याला एक सवय लागून जाते, म्हणजे चुकण्याचे चान्सेस राहत नाही. बऱ्याच वेळेस काही गडबडीत कुठेतरी चुकून जातात. त्याच्यामुळे जसा रूल दिलेला आहे त्याच्यानुसार जाऊया. फक्त इथे जी सिक्वेन्स हे जे सांगितलं तुम्हाला, याच्यामुळे फक्त तुमची एक स्टेप वाचणार आहे, जर असेल तर पाहिजे 72 आणि 88 हे होतात 160. नंतर काय?
-8 या दोघांची चिन्हे सारखी आहेत म्हणून आपण त्यांची बेरीज करून घेतली आणि नंतर हे -8 दोन टाकले. तर 160 मधून 8 गेल्यानंतर किती राहणार आहे? 152. तर अशा पद्धतीने हे उदाहरणे आपल्याला सोडवायचे. आता यानंतर पाहूया 10वं एक्झाम्पल. आता हे एक्झाम्पल थोडासा इथून पुढे हळूहळू आपण डिफिकल्टी वाढवत जातोय. ठीक आहे, जेणेकरून तुम्हालाही समजायला सोपं होईल. अगोदर सुरुवातीला आपण सोपी एक्झाम्पल्स घेतलेली, आता थोडी अवघड अवघड. ठीक आहे, तर पाहिजे 64 भागीला 8 गुणेला, आता इथे कंस आलेला आहे, कंसामध्ये 25 वजा 36 भागीला 4 कंस पूर्ण भागीला 2. आता इथे भागाकार पण दिसतोय, गुणाकार पण आहे, वजाबाकी पण आहे आणि कंस सुद्धा आलेला आहे. आता कंस कुठला आहे? या टाइप मधला कंस आहे. आता रेगी कंस नाही, रेगी कंस लगेच लक्षात येतो आपल्याला. आता एकच कंस आलेला आहे. आता सुरुवातीला सोडूनच द्या, सिक्वेन्स नुसार चला. पहिले ब्रॅकेट म्हणजे कंस, कंस सोडवायचा आहे. कंस सोडवायचं म्हणजे नेमकं करायचं काय? हा कंस आहे, कंसामध्ये काय आहे? 25 वजा 36 भागीला 4. मग नेमकं याच्यामध्ये अगोदर काय सोडवायचंय? परत बघायला हा जो कंस सोडवायचा आहे तर कंसामध्ये वजाबाकी पण आहे आणि भागाकार पण आहे. मग परत त्याला मॉडमास अप्लाय करायचंय. मग परत मग इथे वजाबाकी आणि भागाकार आहे. मग यांच्यामध्ये अगोदर कोण येणार आहे? भागाकार येणार आहे. मग अगोदर भागाकार करा, नंतर वजाबाकी करा, नंतरच तुमचा पूर्ण कंस सोडवून होईल. ठीक आहे, मग बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या जशाच्या तशा लिहून घ्या. ठीक आहे, बाकीचे जास्त डोकं लावूच नका वाटत. आणि झालं तर काही ठिकाणी तुम्ही त्याला करू शकता. आता ही टर्म थोडी वेगळी पडते. गुणाकारामध्ये काय, गुणाकारामध्ये सुद्धा काही काही ठिकाणी टर्म्स वेगळ्या पडतात, ते सुद्धा तुम्ही सोडवू शकता. ठीक आहे, तर हे जर सोडवलं आपण 64 भागीला 8 तरी चालेल, वाटलंच तर आपण एक पुढच्या स्टेप मध्ये सोडू. काय आहे 64 भागीला 8. ठीक आहे, गुणेला याचं उत्तर 8च येणार आहे. नंतरही सोडून आताही सोडून तरी त्याला काही फरक पडणार नाही. तर पाहिजे कंसामध्ये अगोदर काय करणार आहे? भागाकार करणार. याला असंच ठेवा, 25 वजा हा भागाकार अगोदर करा 36 भागीला 4. 4 9 36 होतात, तरी ते 9 मिळेल. कंस पूर्ण भागीला 2. ठीक आहे, इथे बघा 64 भागीला 8 तसंच ते वाटलं असतं अजून पण काही हरकत नाही. 64 भागीला 8 गुणेला 25 वजा 9 किती होणार आहे? इथे मिळतील 16 आणि नंतर काय? भागीला 2. अशा पद्धतीने आपला कंस सोडून झालेला आहे. कंसाचं उत्तर किती मिळालंय आपल्याला? 16 मिळालं. आता भागाकार आणि गुणाकार दिसतो, तर अगोदर तुम्हाला भागाकार करून घ्यावा लागेल. हा भागाकार पण सोबत करा आणि हा सुद्धा सोबतच करा. ठीक आहे, कारण दोघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशन आलेलं म्हणजे गुणाकार. बऱ्याच वेळेस गुणाकार सुद्धा वेगवेगळ्या टर्म्स करत असतो, म्हणजे ऍट अ टाइम दोन्ही क्रिया आपण इथे करून घेणार आहोत. तर पाहिजे 64 ला 8 ने जर भागलं तर 8 8 64 म्हणजे ते किती मिळणार आहे? 8 मिळतील गुणेला. आणि ते बघा 16 ला 2 ने भागल्यानंतर सुद्धा 8च मिळतात आणि शेवटी गुणाकार आहे. 8 8 किती होतात? 64. तर अशा पद्धतीने आपल्याला कंचे बाहुबलीचा उपयोग करायचा. तर आता एक शेवटचं एक्झाम्पल पाहू आजच्या व्हिडिओ मधलं. ठीक आहे, यावर बरेचसे एक्झाम्पल्स आपल्याला अजून घ्यायचे. तर पाहिजे हा जो कंस आहे, कंसामध्ये काय 2 अधिक 8 भागेला हा चौकोनी कंस आलेला आहे, याच्यामध्ये परत गोल कंस आलेला आहे. 3 वजा 3 गुणेला 5 कंस पूर्ण भागेला 4 आणि कंस पूर्ण. आता या ठिकाणी बघा इथे कंस आहे, इथे 2 कंस आलेले आहेत, भागाकार आहे, गुणाकार, वजाबाकी, बेरीज परत आलेलं आहे. ठीक आहे, आता प्रश्न पडत असेल तुम्हाला, कंस इथे पण आहे, इथे पण आलेले 2 कंस आलेले, कंसामध्ये कंस आहे आणि इथे सुरुवातीला आपल्याला कंस सोडवायचा आहे. मग काय करायचं का आता नाही? तर अशा सिच्युएशन मध्ये काय करायचं तुम्हाला? आता इथे बघा हा भागाकार आहे, हा कंस वेगळा पडलेला. काय होतंय? आता बऱ्याच वेळेस बेरीज असेल, गुणाकार, भागाकार यांच्यामुळे काही काही टर्म जे असतात ते वेगळे पडतात, म्हणजे तुम्ही त्याला तिथे इझिली सॉल्व्ह करू शकता, सोडवू शकता, काही प्रॉब्लेम येत नाही.
ठीक आहे. तर इथे तसंच झालेलं आहे ना, हा जो भागाकार आल्यामुळे ही टर्म वेगळी पडली, हा एक ब्रॅकेट आहे. ठीक आहे. आणि हा ब्रॅकेट बघा, आता ज्या वेळेस ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेट असणार, काय ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेट म्हणजे कंसामध्ये कंस असेल, त्यावेळेस जो कंस सर्वात आतमध्ये असेल, जो कंस सर्वात आतमध्ये असेल त्याला अगोदर सोडवा. बरोबर आहे, त्याला अगोदर सोडवा. मग सगळ्यात आत कुठला कंस आहे? हा हा सोडवा, नंतरच हा सोडवता येईल आणि नंतर पूर्ण एक्झाम्पल तुम्हाला सोडवता येईल. सोबत तुम्ही हा डायरेक्टली पहिल्या स्टेप मध्ये सोडू शकता, याचा काही प्रॉब्लेम नाही. हा थोडा वेगळाच पडलेला आहे. ठीक आहे. मग यामध्ये बघा, हा अगोदर सोडवायचा हे ठरलंय आता. ठीक आहे. पण मग यामध्ये वजाबाकी पण आणि गुणाकार पण. मग सुरुवातीला काय येणार आहे? अगोदर गुणाकार येतो, नंतर वजाबाकी येते. इथे गुणाकार करा, नंतरच वजाबाकी आपल्याला करता येणार आहे. ठीक आहे. तर काय येते? हा कंस मी सोडूनच घेतो. 2 अधिक 8 किती होतात? 10. या कंसाचं उत्तर मिळाले 10. बाकीला हे जसं तसंच राहणार आहे बाकीचं. 3 वजा 3 गुणिले 5, 5 त्रिक 15 होतील. हा कंस पूर्ण आणि ते भागीला 4. हा कंस सुद्धा पूर्ण. 10 जशी तशी भागाकार या कंसामध्ये 3 वजा 15. आता 3 मधून 15 जात नाही, मग 15 मधून 3 वजा करा, उत्तर 12 मिळेल. बरोबर आहे. किती मिळणार आहे? 12. पण कसं असेल वजाचं, कारण मोठी संख्या 15 आहे, 15ला वजाचं चिन्ह आहे, ते किती असणार आहे? वजा 12. आता इथे ज्यावेळेस सिंगल टर्म असेल, म्हणजे एक नंबर असेल आणि त्याला चिन्ह वजाचं असेल, तर त्यावेळेस तुम्ही तिथे त्याला एक कंस करा. बऱ्याच वेळेस काय होतं, कंस जर नसेल तर एखाद्या चुकण्याचे चान्सेस असतात, तर एक कंस करून घ्या त्याला, त्याने काही फरक पडत नाही. ठीक आहे. म्हणजे याला काही तुम्हाला सोडण्याची गरज नाहीये कंसाला. हा कंस थोडा वेगळा आहे, फक्त आपण हा कंस जो घेतलाय तो फक्त वजा या चिन्हामुळे घेतलेला. ठीक आहे. नंतर काय भागाकार आहे आणि हे 4. आता इथे हा एकच कंस उरलेला आहे, हा कंस सोडवा. या कंसामध्ये पण फक्त तुम्हाला भागाकार करायचा, नाहीतर म्हणा ते वजाबाकी पण करायचं. हे चिन्ह या 12 सोबत आलेले आहे, म्हणजे त्याला आपण इथे कंस केलेला आहे. ठीक आहे. कन्फ्युजन करायचं नाही. इथे बघा 10 भागीला 12ला 4 ने टाकल्यानंतर 4 त्रिक 12 होतात. 3 हे उत्तर मिळते, पण इथे वजाचं चिन्ह आलेलं आहे, उत्तर कसं मिळणार आहे? वजा 3 वजा आणि शेवटी 10 भागीला वजा 3. हे तुम्हाला उत्तर आहे. तुम्ही जर केलंच हा भागाकार तुम्हाला पॉइंट मध्ये उत्तर मिळेल. ठीक आहे. आणि नाहीच केला तर तुम्हाला या फॉर्मॅट मध्ये भागाकाराला आपण अंश आणि छेदाच्या स्वरूपात या पद्धतीने देत असतो, 10 भागीला वजा 3. ठीक आहे. तर हे त्याचं फायनल उत्तर असेल. तर अशा पद्धतीने कंचे भागवेव म्हणजे बॉड मास हा नियम वापरून आपण हे उदाहरणे सोडवू शकतो. तर अजून बरीचशी उदाहरणे आपल्याला घ्यायची, याच्यापेक्षा थोडी अवघड ती एक्झाम्पल असणार आहे, ती पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत.